काही काही लोकांना खूप भीती वाटते की मला गाठ आहे, काहीतरी करा. मेंदूच्या तळाशी एक छोटीशी गाठ आहे, त्या गाठीचा आणि तुमच्या डोकेदुखीचा दूरान्वये काहीही संबंध नाहीये. हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका तुम्ही. ही गाठ कॅन्सरची नसते आणि कॅन्सर कधी होत पण नाही तुमच्या माझ्या वयात. ही गाठ मेंदूंच्या आवरणापासून आलेली असते. तर आता तसंच गाठीची नावं म्हणजे काय, गाठीला म्हणतो आम्ही ओमा. जेव्हा वैद्यकशास्त्र सुरू झालं तेव्हा इंग्लिश भाषाच नव्हती, म्हणून आमच्या सगळे शब्दामध्ये ग्रीक आणि लॅटिन असतं. तर ओमा म्हणजे गाठ. तसं ओमाच्या आधी ज्या रचनेपासून किंवा ज्या अवयवापासून ती गाठ आली त्याचं नाव देत. तर तुमची गाठ मेंदूंच्या आवरणापासून आली आहे. त्या आवरणांना म्हणतात मेनिंजेस. तर मेनिंजेस अधिक ओमा, दोन शब्दांचा संधी होतो मेनिंजिओमा. तुमचं वय 83 आहे, तेव्हा अजिबात ऑपरेशन वगैरे करायचं नाही. का करायचं नाही? नुसतं वय म्हणून नाही, तुमच्या वयात ही गाठ अतिशय सावकाश वाढते आणि अनेक वेळा त्रास काही फार होत नाही, कधी कधी वाढ पण थांबते. जर फार काही त्रास व्हायला लागला तर विचार करू, पण सहसा तुम्हाला ऑपरेशनची गरज लागणार नाही. हा झाला मुद्दा एक. काही काही लोकांना खूप भीती वाटते की मला गाठ आहे, काहीतरी करा. जर तुम्हाला खूप मानसिक तणाव असला तर आपण ह्या गाठीला रेडिएशन म्हणजे किरणांचे उपचार पण देऊ शकतो. त्यांनी बहुतांशी वेळा गाठीची वाढ तुमच्या माझ्या वयात नक्कीच खुंटू शकते. खुंटेलच असं नाही, पण जर तुम्हाला फार मानसिक तणाव, माझ्या डोक्यात गाठ आहे असा ताण नसला तर काहीही करूया नको. शांतपणे आयुष्य व्यतीत करा. पुढच्या वर्षी दर वर्षाला एकदा स्कॅन करायचा 3 वर्ष. फार जर वाटणार नसली आता आयुष्याची संध्याकाळी आनंदाने जागा. पटलं का? बरोबर आहे.